नमस्कार मंडळी, स्वप्नशास्त्र मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजसुद्धा अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे आणि तो म्हणजे साप जर स्वप्नात आला तर कोणते संकेत मिळतात. तर मंडळी, स्वप्नामध्ये साप येणे हे अतिशय गूढ आणि शक्तिशाली मानलं जातं. स्वप्नशास्त्र, पुराणे आणि मानसशास्त्र या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून या स्वप्नाचा अर्थ काय आहे आणि यामध्ये जे सापाला विशेष असं महत्त्व आहे, स्वप्नामध्ये साप वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आला तर त्याचे काय अर्थ होतात, अशा 11 प्रकारचे अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, स्वप्नामध्ये साप का दिसतो? तर आपल्या मनामध्ये जी दबलेली भीती असते किंवा गुप्त शत्रूंचा उद्रेक किंवा गुप्त शत्रू, कुंडलिनी शक्ती आणि अचानक होणारा बदल. कधीकधी साप हा धन, सत्ता आणि गुप्त शक्तीचे सुद्धा प्रतीक असतो. त्यानंतर आपण बघणार आहोत की साप जर स्वप्नात येऊन आपल्याला चावला किंवा साप चावताना आपल्याला दिसला तर याचे काय अर्थ होतात. तर मंडळी, स्वप्नामध्ये जर आपल्याला साप जर चावला तर एकतर फसवणूक होईल किंवा विश्वासघातसुद्धा होऊ शकतो. परंतु अनेक ठिकाणी साप आपल्याला चावताना दिसला तर हे धनप्राप्तीचे सुद्धा संकेत मानले जातात किंवा आपल्या आयुष्यामध्ये अचानक एखादा मोठा बदल होईल असा सुद्धा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये साप जर तुमच्या मागे लागला तर त्याचा अर्थ काय होतो. तर मंडळी, कोणीतरी तुमच्या आयुष्यात लपून तुमचं नुकसान करत आहे, तुम्ही भीतीपासून पळ काढत आहात किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय असेल परंतु तो टाळाटाळ करत आहात किंवा एखादा निर्णय तुम्हाला घ्यायचा नाही आहे. याचा अर्थ साप जेव्हा तुमच्या मागे पळताना तुम्हाला जर दिसला तर हा तुम्हाला सावध राहण्याचा सुद्धा इशारा आहे. त्यानंतर मंडळी, स्वप्नामध्ये जर तुम्हाला साप घरामध्ये दिसला तर त्याचा काय अर्थ होतो. जर स्वप्नामध्ये आपल्या घरामध्ये साप दिसला तर घरामध्ये मतभेद होतात, कौटुंबिक वादविवाद होतात, घरातील एखाद्या व्यक्तीपासून धोका संभवतो आणि आपले जे गुप्त शत्रू आहे, आपण ज्याला हितशत्रू म्हणतो, ते आपल्या घरातच किंवा घराच्या परिसरातच आहेत असाही अर्थ होतो. आणि कधीकधी हे लक्ष्मी प्रवेशाचे सुद्धा संकेत मानले जातात. त्यानंतर आपण बघणार आहोत की जर साप झाडावर दिसला तर त्याचा काय अर्थ होतो. स्वप्नामध्ये तुम्हाला साप झाडावर दिसला तर याचा अर्थ तुमचे जे शत्रू आहेत ते उच्च स्तराचे आहेत, तुम्हाला त्रास देणारे आहेत, तुम्हाला वरिष्ठांकडून त्रास होऊ शकतो किंवा तुमच्या करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला त्रास जाणवू शकतो. तसेच काही शास्त्रामध्ये झाडावर जर आपल्याला साप शांतपणे बसलेला दिसला तर वडिलोपार्जित संपत्तीचे सुद्धा योग मानले जातात. त्यानंतर आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये मंदिरात किंवा पिंडीवर जर आपल्याला साप दिसला तर त्याचा काय अर्थ होतो. तर मंडळी, तुम्हाला अशा प्रकारचं स्वप्न पडलं तर याचा अर्थ देवाची तुमच्यावर कृपा आहे, तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात, तुमची कुंडलिनी शक्ती किंवा आध्यात्मिक जागृती होण्याच्या मार्गावर आहे. आणि जेव्हा अशा प्रकारचे स्वप्न पडतात त्यानंतर आपलं मन शांत होतं. त्यामुळे मंदिरामध्ये किंवा पिंडीवर जर आपल्याला साप दिसला तर ते अतिशय शुभ संकेत मानले जातात. त्यानंतर स्वप्नामध्ये जर आपल्याला उडणारा साप दिसला किंवा साप जर उडताना दिसला तर त्याचा काय अर्थ होतो. उडणारा साप दिसणं म्हणजे अचानक कोणीतरी तुमची बदनामी करतंय, अचानक एखादं संकट येऊ शकतं, तुमच्याबद्दल कोणीतरी अफवा पसरवतंय आणि अशी एक भीती जी वास्तवात नसते ते आपल्याला वाटत राहते. आणि हे जे स्वप्न आहे ते आपला जो कन्फ्युजन, आपला जो भ्रम आहे ते दर्शवित असतं. त्यानंतर स्वप्नामध्ये जर सापाची जोडी दिसली तर त्याचा काय अर्थ होतो. तर मंडळी, सापाची जोडी दिसणं म्हणजे हे तुमच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित असं स्वप्न आहे. तुमचे गुप्त संबंध किंवा प्रेम आणि वासनेशी सुद्धा याचा संबंध आहे. जर स्वप्नामध्ये सापाची प्रणय क्रीडा दिसली तर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी किंवा नुकसानीचे सुद्धा हे संकेत मानले जातात. त्यामुळे हे संमिश्र फल देणारं स्वप्न आहे. कधी शुभ असतं तर कधी अशुभ सुद्धा संकेत मिळत असतात. जसं मगाशी म्हटल्यानुसार जर प्रणय क्रीडा दिसली तर हे म्हणजे आकर्षण, तीव्र इच्छाशक्ती आणि मनामध्ये असलेली गुप्त भावना याचं निदर्शक असतं. त्यामुळे हा तुम्हाला संयम ठेवण्याचा सुद्धा इशारा असतो. त्यानंतर मंडळी, तुम्हाला स्वप्नामध्ये मृत साप दिसला तर हे अतिशय शुभ संकेत मानले जातात, कारण शत्रूचा नाश होणं, भीतीचा अंत होणं आणि तुमच्या जीवनात ज्या अडचणी आहेत त्या अडचणी संपतील असे सुद्धा संकेत असतात. त्यामुळे मृत साप स्वप्नामध्ये दिसणं हे अतिशय शुभ संकेत मानले जातात. जर स्वप्नामध्ये तुम्ही सापाला मारत आहात असं दिसलं तर त्याचा काय अर्थ होतो. याचा अर्थ तुमच्यामध्ये असलेला आत्मविश्वास, तुमच्यामधलं धैर्य, संकटावर विजय मिळवणं किंवा शत्रूला पराभूत करणं असा सुद्धा संकेत असतो. आणि तुम्ही आयुष्यामध्ये एखादा मोठा निर्णय घ्याल असा त्याचा गर्भित अर्थ असतो. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल की स्वप्नामध्ये जर आपल्याला साप दिसला तर त्याचे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे अर्थ निघतात. जनरली जे आध्यात्मिक वृत्तीचे किंवा आध्यात्मिक व्यक्ती असतात त्यांना जर साप स्वप्नात दिसला तर ते अतिशय शुभ संकेत मानले जातात. कधी कधी तीव्र लैंगिक भावना किंवा अट्रॅक्शन याचा सुद्धा सापाच्या स्वप्नांशी संबंध असतो. त्यामुळे साप हा कोणत्या परिस्थितीत दिसला त्यावरूनच त्याचा अर्थ योग्य पद्धतीने सांगता येतो. स्वप्नामध्ये साप येणं हे अतिशय कॉमन असं स्वप्न आहे. अनेकांना स्वप्नामध्ये साप येत असतो.
तुमच्याही कधीतरी स्वप्नामध्ये साप आला असता, वेगवेगळ्या प्रकारचे साप स्वप्नामध्ये येत असतात. तुम्हालाही जर सापाच्या स्वप्नाचा काही अर्थ कळाला असेल किंवा त्याचा काही अनुभव आला असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला स्वप्नांबद्दलच्या अधिक व्हिडिओ जर बघायचे असेल तर सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये तुम्ही ते बघू शकतात. तिथं सविस्तर अशा अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत. तर मंडळी, साप स्वप्नात आला तर या विषयावरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर स्वप्नशास्त्र मराठी हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.